फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट. नीटच्या एक्झाम्समध्ये दरवर्षी मॉडर्न फिजिक्सवरती तुम्हाला 8 क्वेश्चन विचारले जातात आणि या 8 पैकी एक क्वेश्चन फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरती तुम्हाला विचारला जातो. त्यापैकी आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन 1905 साली आईन्स्टाईननं एक इक्वेशन्स तयार केला, ज्याला 1921 साली फिजिक्समधला सर्वात मोठा नोबेल प्राइज मिळालेला आहे. आणि तो आईन्स्टाईनचा जो इक्वेशन आहे, हा इक्वेशन टोटल डिपेंड्स अपॉन द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता लाईट incident on the metal surface. What is photoelectric effect? When light of sufficiently small wavelength, light have the wavelength, light la wavelength asते. See here, light rays in terms of bunches or packets incident on the metal surface. Each bunch or each packets or group called as the photon, and this photon carries energy E is equal to h mu. The speed of light c is equal to mu lambda, so mu is equal to c upon lambda, that is E is equal to hc upon lambda. Means minimum the wavelength, maximum the energy of light. And when this light contains the energy, light is the form of energy. This light is in terms of the bunches or packet. Each bunch or packet is called as the photon, and this photon is nothing but it is the bunch of light rays. Photon is a particles. When this photon incident on the metal surface, metal आपण कशाला म्हणतो, ज्या पदार्थाच्या सरफेसवरती फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, अशा पदार्थांना आपण काय म्हणतो, या ठिकाणी मेटल्स म्हणतो. आणि हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट टोटल डिपेंड्स अपॉन युअर मेटल्स. हा फक्त मेटल्सशी रिलेटेड टर्म आहे, कारण या मेटल्सवरती फक्त फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. मेटल, नॉन मेटल अँड मेटॉलाइट. Metals denotes the property of photoelectric effect. When the light rays incident on the metal surface, बघा फिजिक्स शिकत असताना तुम्हाला 7 स्टेपनं रन करायचं. डेफिनेशन, डेरिवेशन, फॉर्म्युला, मॉडिफिकेशन, सिम्प्लिफिकेशन, लॉजिक आणि कॅल्क्युलेशन. रिमेंबर ऑलवेज 7 स्टेप्स. 7 स्टेपनं जर तुम्ही या ठिकाणी फिजिक्ससारखा विषय शिकलात तर तुम्हाला कुठलाही क्वेश्चन या ठिकाणी सहज सॉल्व्ह करता येऊ शकतो. फिजिक्समध्ये अजिबात प्रॉब्लेम्स नाही, फिजिक्समध्ये न्यूमेरिकल्स नाही. फिजिक्स इज द सोर्स ऑफ नॉलेज, आणि प्रॉब्लेम्स अँड न्यूमेरिकल्स आर नथिंग बट ॲप्लिकेशन ऑफ युअर नॉलेज. जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर त्याचा ॲप्लिकेशन म्हणजेच त्या ठिकाणी प्रॉब्लेम्स. ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम हॅज इट्स ओन सोल्युशन. जगामध्ये प्रत्येक प्रॉब्लेम्सला त्याचं सोल्युशन असतो, फक्त आपल्याला त्या सोल्युशनपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. डेफिनेटली वी विल बी लर्निंग द एन्जॉय ऑफ फिजिक्स. फिजिक्सचा तुम्ही 100% एन्जॉय करू शकता, फक्त तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग, तुम्हाला फक्त पूर्णपणे समजणं गरजेचं आहे. कारण हा विषय शिकत असताना इथं 0 पाठांतर आहे, कुठल्याही प्रकारचं पाठांतर नाही. तुम्हाला प्रत्येक टर्म्स या ठिकाणी लक्षात ठेवायची, प्रत्येक टर्म्स तुम्हाला समजून घ्यायची. 100% अंडरस्टँडिंग, तुमचा 100% या ठिकाणी समजणं विषय फार महत्त्वाचा आहे. आणि जे विद्यार्थी 100% विषय समजून घेतात, म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडे नॉलेज असतं त्या विद्यार्थ्याची इंटरनल डेव्हलपमेंट प्रॉपर होते. Knowledge is directly proportional to your internal development. Knowledge is directly proportional to your marks. So focus on the knowledge. नॉलेजवरती फोकस करा आणि नॉलेज या ठिकाणी सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करा. लँग्वेज इज अ मीडियम बाय विच वी टेक द नॉलेज. लँग्वेज मीन्स नॉट नॉलेज. लँग्वेज म्हणजे नॉलेज अजिबात नाही. तुम्हाला विषय समजून घेतला पाहिजे, समजला पाहिजे. आता आईन्स्टाईननं जो काय फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन्स तयार केला, त्यावरती नीटच्या एक्झाम्समध्ये क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेले आहेत आणि कसे विचारले जाऊ शकतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. कारण मॉडर्न फिजिक्सवरती दरवर्षी 8 क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. त्यामध्ये आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन असेल, रेडिओ ॲक्टिव्हिटी असेल, बोर्स ॲटॉमिक मॉडेल असेल, न्यूक्लिय असेल, लॉजिक गेट असेल, ट्रान्झिस्टर असेल, डायोड असेल, ह्या पॉईंट्स तुम्हाला दरवर्षी क्वेश्चन कंपल्सरी विचारला जातो आणि आपल्याला नॉलेजसोबत या ठिकाणी मार्क्स मिळवायचे आहेत. लाईट रेज जे असतात, लाईट इन टर्म्स ऑफ द बंचेस ऑर पॅकेट इन्सिडेंट ऑन द मेटल सर्फेस. ईच बंच ऑर पॅकेट कॉल्ड ॲज द फोटॉन, अँड दिस फोटॉन ऑलवेज कॅरीज एनर्जी E इज इक्वल टू h mu. What is the energy of photon? That is h mu. Mu is the frequency of radiation. C is equal to mu lambda. C is the speed of light. Mu is the frequency of light and lambda is the wavelength. So this mu is equal to C upon lambda. E is equal to hc upon lambda. It indicates that minimum the wavelength, maximum the energy of light.
आणि वेन दिस लाईट एनर्जी इन्सिडेंट ऑन द मेटल सरफेस, आईन्स्टाईननं सांगितलं ही जी काय लाईट एनर्जी एखाद्या मेटल सरफेसवरती येते, या एनर्जीचा काही भाग, कारण आपण लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगतो, एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्वर्ट वन फॉर्म टू अनदर फॉर्म. मग या लाईट एनर्जीचा काही भाग हा इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी या ठिकाणी यूज केला जातो आणि त्याला आईन्स्टाईनने सांगितलं या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू फ्री इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस आर कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. दॅट इज W0 is equal to H mu 0. This mu 0 terms indicates the threshold frequency. This threshold frequency is different for the different metal. And this threshold frequency is nothing but minimum amount of frequency with which electron get liberate, electron get eject from the metal surface. एखाद्या मेटल सरफेस पासून ज्यावेळेस इलेक्ट्रॉन्स फ्री व्हायला सुरू होतात त्यावेळेस ती जी काय फ्रिक्वेन्सी असते, मिनिमम फ्रिक्वेन्सी असते, दॅट फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. दॅट W इज इक्वल टू H mu 0. W is equal to H mu 0. That is W0 is equal to Hc divided by lambda 0. And this lambda 0 indicates the threshold wavelength. Threshold wavelength. Minimum the threshold wavelength, maximum the photoelectric work function. Again see here, this wavelength and energy. This is also one of the energy. वेवलेंथ आणि एनर्जीमध्ये रिलेशन इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मिनिमम वेवलेंथ, मॅक्झिमम एनर्जी. मग आईन्स्टाईनने सांगितलं की काही भाग हा इलेक्ट्रॉन्सला फ्री करण्यासाठी यूज केला जातो. लक्षात ठेवायचं, पाठ करण्याची गरज नाही. जो काही एनर्जी असेल, जी काही एनर्जी असेल, ज्या एनर्जीने इलेक्ट्रॉन्स फ्री होतात त्या एनर्जीला काय म्हणायचं या ठिकाणी, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणायचं. इट इज कॉल्ड ॲज द फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. आणि काही भाग हा इलेक्ट्रॉन्सला मोशनमध्ये आणण्यासाठी यूज केला जातो, विच अपियर्स ॲज अ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी, दॅट इज हाफ mu² मॅक्स. बघा, एनर्जी इन्सिडेंट ऑन द मेटल सरफेस, इलेक्ट्रॉन्स गेट फ्री, दिस फ्री इलेक्ट्रॉन्स कॉल्ड ॲज अ फोटो इलेक्ट्रॉन्स अँड दिस इज कॉल्ड ॲज अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आईन्स्टाईनने सांगितलं की जो काही एनर्जी आहे, जी काही एनर्जी आहे, ज्या एनर्जीचा काही भाग हा इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी यूज केला जातो याला म्हणायचं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. आणि काही भाग हा इलेक्ट्रॉनला मोशनमध्ये आणण्यासाठी विच अपियर्स ॲज अ मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. आणि मग यावरून आपण एक फॉर्म्युला तयार करू शकतो आणि तो फॉर्म्युला आणि त्या फॉर्म्युल्यावरती दरवर्षी नीटच्या एक्झाम्समध्ये क्वेश्चन विचारला जातो. क्वेश्चन कशा पद्धतीने विचारलेले आहेत आणि काय विचारलं जाऊ शकतं हे लगेच आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. बघा, अकॉर्डिंग टू द आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन, एनर्जी ऑफ फोटॉन is utilized in two ways. Some part of energy is used to liberate electrons from the metal surface called as the photoelectric work function, and some part of energy appears as a maximum kinetic energy. What is energy of photon? That is H mu. What is photoelectric work function? H mu 0. Kinetic energy half mu² max. So this kinetic energy max, पहिला महत्त्वाचा फॉर्म्युला तुम्हाला मिळेल, हाफ mu² max is equal to H mu minus H mu 0. Take H as a common, mu minus mu 0. That is kinetic energy max. Kinetic energy max is equal to H in bracket mu minus mu 0. बघा, आता हा फॉर्म्युला आपण तयार केला. हा फॉर्म्युला तयार केल्यानंतर ज्यावेळेस आपण नीट 2018चा पेपर पाहणार, कारण आपलं टार्गेट लक्षात ठेवा, आपल्याला नीटच्या एक्झाम्समध्ये स्कोअर करायचं आहे, नॉलेज गेन करायचं आहे, परंतु आपलं टार्गेट काय, नीटच्या एक्झाम्समध्ये स्कोअर करायचं, टॉप मेडिकल कॉलेज आपल्याला मिळवायचं आहे, टॉप रँक आपल्याला मिळवायची. त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, या ठिकाणी कन्सेप्च्युअल स्टडी करावं लागेल, कन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. आणि मग कन्सेप्च्युअल स्टडी करत असताना फक्त आपण अभ्यास करून चालणार नाही, तर अभ्यासामध्ये त्या ठिकाणी डायरेक्शन महत्त्वाचे आहे. आणि डायरेक्शन तुम्हाला कोण देतं, तर गेल्या वर्षी म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रिव्हियस इयर्स पेपर्स, जे काही पेपर्स आहेत त्या पेपर्समधून आपल्याला प्रॉपर आयडियाज मिळत असतात. मग नीट 2018चा जेव्हा तुम्ही पेपर घेणार, पेपर घेतल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, ज्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म्युला या ठिकाणी तयार करता येईल, ज्या विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये हा फॉर्म्युला असेल, फॉर्म्युला पाठ करून लक्षात राहणार नाही, तो तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. फिजिक्समध्ये 0 पाठांतर, लक्षात ठेवा, फिजिक्समध्ये 0 पाठांतर, 100% अंडरस्टँडिंग. नॉलेज शुड बी सर्क्युलेट इन युअर ब्लड, आणि नॉलेज ब्लडमध्ये सर्क्युलेट करायचं असेल तर 100% अंडरस्टँडिंग शिवाय ते पॉसिबल नाही. तुम्हाला समजून घ्यायचं आणि समजून घेत असताना सोप्या भाषेमध्ये ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आता हा फॉर्म्युला आपण तयार केला. नीटचा जर तुम्ही या ठिकाणी पेपर्स पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. अगदी सोपा क्वेश्चन आहे. जस्ट वी हॅव टू फाइंड द रेशो ऑफ V1 upon V2. हा रेशो काढायचा आहे. काय दिलं त्यामध्ये त्यांनी,
एक व्हॅल्यू या ठिकाणी फ्रिक्वेन्सी डबल करायची, म्यू पहिल्या कंडिशनमध्ये टू म्यू अशा पद्धतीच्या या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहेत. व्हॅल्यू मे बी डिफरंट, व्हॅल्यू वेगळे असू शकतात आणि हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. लक्षात ठेवा, फिजिक्स शिकत असताना कन्सेप्ट फार महत्त्वाच्या आहेत. व्हॅल्यूज मे बी डिफरंट, व्हॅल्यूज कॅन बी चेंज, पण कन्सेप्ट कधी बदलणार नाहीत. हा फॉर्म्युला कधीच बदलणार नाही, पण व्हॅल्यूज बदलू शकतात. फक्त त्यांनी काय दिलं या ठिकाणी, ही जी काही फ्रिक्वेन्सी आहे त्या फ्रिक्वेन्सीमध्ये काहीतरी व्हॅल्यूज वेगळ्या दिलेल्या आहेत, टू म्यू आणि म्यू, आणि तुम्हाला काय करायचं आहे, ठीक आहे, V1/V2चं रेशो फाइंड आउट करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म्युला तयार करता आला तो विद्यार्थी सहजपणे तो क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. अलग लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने फॉर्म्युलेज तुम्हाला तयार करायचे. तर तुम्ही नीट 2018चा पेपर काढा, तुम्हाला सहजपणे तो क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करता येईल. मीही तो क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे. त्या अगोदर आपण पूर्ण फॉर्म्युला एकदा मॉडिफाईड करून घेऊ. पूर्ण फॉर्म्युले मॉडिफाईड केल्यानंतर, कारण आपल्याला 7 स्टेपनं रन करायचं आहे. बघा आता हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याला परत आपल्याला या ठिकाणी मॉडिफाय करायचं आहे. कारण क्वेश्चन विचारत असताना तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युले यूज करायचे नाहीत. लक्षात ठेवा, डायरेक्ट फॉर्म्युले यूज करायचे नाहीत. डायरेक्ट फॉर्म्युल्यावरती कधी क्वेश्चन्स विचारले जात नाहीत. अगेन वी हॅव टू मॉडिफाय दिस फॉर्म्युला. नाउ वी हॅव C इज इक्वल टू म्यू लॅम्बडा आणि C इज इक्वल टू म्यू 0 लॅम्बडा 0. सो म्यू इज इक्वल टू C अपॉन लॅम्बडा आणि म्यू 0 इज इक्वल टू C डिवायडेड बाय लॅम्बडा नॉट. यूज दिस फॉर्म्युला, हे दोन फॉर्म्युले यूज करा. दॅट इज कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल टू H इन ब्रॅकेट C डिवायडेड बाय लॅम्बडा, C divided by lambda naught. HC in bracket 1 upon lambda minus 1 upon lambda naught. ह्याला सॉल्व करून घ्या. दॅट इज हाफ m स्क्वेअर मॅक्स इज इक्वल टू HC in bracket lambda naught minus lambda divided by lambda into lambda naught. या फॉर्म्युल्यावरती सुद्धा या ठिकाणी नीटच्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. नाउ दिस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, जी काय कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आहे, this maximum kinetic energy is nothing but that is half mv square max is equal to EV0. V0 ला आपण स्टॉपिंग पोटेन्शियल, टॉपिक स्टार्ट केल्यानंतरच आपण या ठिकाणी टर्म डिफाईन केलेली आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. तर कायनेटिक एनर्जी जी काय मॅक्सिमम असते, दॅट मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू EV0 इज द स्टॉपिंग पोटेन्शियल. मग याला आपण या ठिकाणी अशा पद्धतीनं लिहू शकतो, EV0 इज इक्वल टू HC इन ब्रॅकेट लॅम्बडा नॉट मायनस लॅम्बडा डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू लॅम्बडा नॉट. आता जर तुम्ही या ठिकाणी नीटचा पेपर काढला, नीट 2017चा पेपर काढला, या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन्स विचारलेला आढळून येईल. अतिशय सोप्या पद्धतीने क्वेश्चन विचारलेला आहे आणि तो क्वेश्चन काय विचारला आहे तो या ठिकाणी आपण क्वेश्चन सॉल्व्ह करून घेऊया. त्या ठिकाणी तुम्हाला V0 दिलेला आहे, म्हणजे लाईट रेज इन्सिडेंट ऑन द मेटल सरफेस हॅव्हिंग स्टॉपिंग पोटेन्शियल V करस्पॉन्ड वेवलेंथ 2 लॅम्बडा. If stopping potential becomes V by 4, then wavelength becomes suppose 4 lambda. Find threshold wavelength. Threshold wavelength find out करा. असा क्वेश्चन या ठिकाणी नीट 2017च्या पेपर्समध्ये विचारलेला आहे. व्हॅल्यूज वेगवेगळ्या असू शकतात, लक्षात ठेवा. व्हॅल्यूज महत्त्वाच्या नाहीत, कन्सेप्ट महत्त्वाचा आहे, फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. फॉर्म्युला कसा तयार झाला, त्याचं ओरिएंटेशन काय, हे ओरिएंटेशन महत्त्वाचं आहे. डेफिनेशन, डेरिवेशन, फॉर्म्युला, मॉडिफिकेशन, सिम्प्लिफिकेशन, लॉजिक आणि कॅल्क्युलेशन, 6 स्टेपनं जर तुम्ही या ठिकाणी रन झालात, 6 स्टेपनं जर तुम्ही या ठिकाणी फिजिक्सचा अभ्यास केलात, तर तुम्हाला फिजिक्सचा एन्जॉय करता येणार आहे. तुम्हाला फिजिक्सचे क्वेश्चन सहजपणे सॉल्व्ह करता येणार आहेत. मी एका याच्यामध्येच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युले कसे यूज करायचे याच्या टेक्निक सांगत आहे. लक्षात ठेवा, फॉर्म्युला कसा यूज करायचा आणि याला कॅल्क्युलेशन करत असताना सोप्या पद्धतीने कसं करायचं, फास्ट कसं करायचं, टोटल डिपेंड्स अपॉन युअर प्रॅक्टिस. विषय समजून घेतल्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने प्रॅक्टिस करणार त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तुमची स्पीड असेल. तुमची जेवढी प्रॅक्टिस जास्त असेल, स्पीड तेवढी तुमची जास्त असेल. मग आता बघा, नीट 2017च्या एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आपण सॉल्व्ह करूया. जो डी लेवलचा क्वेश्चन आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल V आहे, त्यावेळेस लाईटची वेव्हलेंथ या ठिकाणी 2 लॅम्बडा आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल V/4 झाला, तर वेव्हलेंथ होते या ठिकाणी 4 लॅम्बडा. तर तुम्हाला विचारलं फाइंड द लॅम्बडा 0, म्हणजे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ फाइंड आउट करा. असा क्वेश्चन या ठिकाणी एक्झाम्समध्ये विचारलेला आहे. अगदी सहजपणे तो क्वेश्चन आपण या ठिकाणी सॉल्व्ह करूया. बघा, EV पहिल्या कंडिशनमध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल V इज इक्वल टू HC लॅम्बडा नॉट मायनस लॅम्बडा डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू लॅम्बडा नॉट. यामध्ये वेव्हलेंथ किती या ठिकाणी 2 लॅम्बडा. इथं पण या ठिकाणी 2 रिप्लेस करा. फॉर्म्युला अगोदर आपण तयार करूया. सेकंड कंडिशनमध्ये E इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल E/4 अगेन HC
लॅम्बडा नॉट मायनस इथं 4 लॅम्बडा इंटू लॅम्बडा नॉट. ह्याला इक्वेशन नंबर 1 द्या फॉर युअर अंडरस्टँडिंग. प्रॅक्टिस केल्यानंतर असं काही इक्वेशन 1 2 असं काही देण्याची गरज नाही. ह्याला डायरेक्ट डिवाइड करून घेऊ आपण. ई कॅन्सल होणार, व्ही कॅन्सल होणार, डिवायडेशनचा 4 मल्टिप्लिकेशनमध्ये येणार, दॅट इज 4/1 इज इक्वल टू एच सी कॅन्सल करून टाका. बघा जेवढं तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करता येईल, लॅम्बडा मायनस 2 लॅम्बडा नॉट, हा डिवायडेशनचा पुन्हा मल्टिप्लिकेशनमध्ये येणार 4 लॅम्बडा इंटू लॅम्बडा नॉट डिवायडेड बाय दिस व्हॅल्यू लॅम्बडा नॉट मायनस 4 लॅम्बडा नॉट 2 राहतील आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 4 इन ब्रॅकेट लॅम्बडा नॉट मायनस 4 लॅम्बडा इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट लॅम्बडा नॉट मायनस 2 लॅम्बडा. किती होतील या ठिकाणी 4 लॅम्बडा नॉट मायनस 16 लॅम्बडा इज इक्वल टू 2 लॅम्बडा नॉट मायनस 4 लॅम्बडा. वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा नॉट. लॅम्बडा नॉट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, साईड चेंज करून घ्या. 4 लॅम्बडा नॉट मायनस 2 लॅम्बडा नॉट इज इक्वल टू मायनस 4 लॅम्बडा प्लस 16 लॅम्बडा. बघा आता 4 मधून 2 गेले किती राहतील या ठिकाणी 2 राहतील. 2 लॅम्बडा नॉट इज इक्वल टू 16तून 4 गेले किती राहतील या ठिकाणी 12 राहतील या ठिकाणी 12 लॅम्बडा. दॅट इज लॅम्बडा नॉट इज इक्वल टू 12 लॅम्बडा डिवायडेड बाय 2 लॅम्बडा नॉट इज इक्वल टू फायनली 6 लॅम्बडा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा क्वेश्चन कशामध्ये विचारला या ठिकाणी डी लेवलमध्ये. कारण फिजिक्समध्ये लक्षात ठेवा तुम्हाला 4 लेवल ABCD 4 लेवलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. या 4 लेवलपैकी ABCचा जो पार्ट आहे हा 140 मार्कचा पार्ट आहे आणि डी लेवलचे क्वेश्चन सुद्धा टोटल डिपेंड्स अपॉन युअर ABC लेवल. ज्याचा बेस चांगला आहे, ज्याच्याकडे डेप्थ आहे नॉलेजची, त्याला कुठल्या प्रकारचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. लक्षात घ्या, डेप्थ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर हाईट. तुमची डेप्थ जेवढी जास्त असेल हाईट तुम्हाला तेवढी जास्त मिळणार. नीटची तयारी करत असताना डेप्थ फार महत्त्वाची आहे. बारीक बारीक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी सहजपणे समजल्या पाहिजेत. एक फॉर्म्युले बघा मी फक्त तयार करून दिले, तयार केलेल्या फॉर्म्युल्याचं मी अप्लाय केला, वेगळं काही केलेलं नाही. हा फॉर्म्युला तयार केला, अप्लाय केला. नीटमध्ये काय विचारलं हेच क्वेश्चन विचारलेले. हा डी लेवलमध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. क्वेश्चन अवघड आहे का? क्वेश्चन अजिबात अवघड नाही. फक्त आणि फक्त मी त्या सोल्युशनपर्यंत पोहोचलो. तुम्हाला सोल्युशनपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी सोल्युशनपर्यंत पोहोचतात तेच विद्यार्थी नीटमध्ये स्कोअर करतात. किती सहजपणे सॉल्व्ह केलं. हा फॉर्म्युला आपण तयार केला फॉर्म्युला व्हॅल्यूज आहेत, व्हॅल्यू पुटअप केलं, कॅल्क्युलेशन केलं. आता या प्रॉब्लेम्सला तुम्हाला 45 सेकंदमध्ये सॉल्व्ह करायचे. मग तुम्ही 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करू शकता, 20 सेकंदात सॉल्व्ह करू शकता, 30 सेकंदात सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल या ठिकाणी प्रॅक्टिस करावी लागेल. आणि प्रॅक्टिस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू युअर स्पीड. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार स्पीड तुम्हाला तेवढी जास्त मिळेल. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढं तुमचा या ठिकाणी वेळ कमी लागेल तुम्हाला. प्रॅक्टिस इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू युअर टाईम. ज्याची प्रॅक्टिस जास्त त्याला कमी वेळ लागतो आणि ज्याला कमी वेळ लागतो तो विद्यार्थ्याची ॲक्युरेसी चांगली असते. ॲक्युरेसी मेंटेन करण्यासाठी तुम्हाला या पद्धतीने या ठिकाणी स्टडी करावं लागेल. म्हणून अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनी प्रत्येक पॉईंट समजून घेणं गरजेचं आहे. फिजिक्स 7 स्टेपनं रन करायचं आहे. आईन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन्स फक्त तुम्हाला समजून सांगितलं. 1905 साली आईन्स्टाईन हा इक्वेशन मॉडिफाय केला, तयार केला. या इक्वेशनला 1921 साली नोबेल प्राईज मिळाला आणि त्यावरती आपण या ठिकाणी क्वेश्चन सॉल्व्ह केलं. म्हणजे नॉलेजही गेन केलं आणि या ठिकाणी क्वेश्चनही सॉल्व्ह केलं. आणि ज्या वेळेस तुम्हाला अशा पद्धतीनं क्वेश्चन सॉल्व्ह करता येतात, 16चा क्वेश्चन असेल, 17चा असेल, 18चा असेल, 19चा असेल, 20चा असेल, 21चा असेल, 22चा असेल, त्यावेळेस तुमच्या मनामध्ये कॉन्फिडन्स निर्माण होतो की मी नीटचे झालेले जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स मी सॉल्व्ह करू शकतो. याचा अर्थ निश्चितपणे मी येणारी जी काही नीटची एक्झाम आहे त्या पेपर्समधले क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. लक्षात ठेवा. आणि हा कॉन्फिडन्स मिळण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस या पद्धतीने करायचं आहे. ज्या विद्यार्थ्याची प्रॅक्टिस अशा पद्धतीनं असेल त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे नीटमध्ये स्कोअर होतो. लक्षात ठेवा. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा अभ्यास तुम्हाला पॅरलल करायचा आहे. ज्या विद्यार्थ्याचा पॅरलल अभ्यास आहे त्याच विद्यार्थ्याला या ठिकाणी नीटमध्ये स्कोअर होतो. नीटमध्ये स्कोअर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक विषयामध्ये तुमचं मन ओतायचं आहे. मग केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, फिजिक्स असेल, तुम्हाला काय करायचं या ठिकाणी मन ओतायचं. तुम्हाला PCBमध्ये तुमचं मन टाकायचं आहे. कारण डॉक्टर व्हायचं आहे तर डॉक्टर होण्याच्या अगोदर तुम्हाला नॉलेज गेन करायचं आहे. 11वी 12वी हा जो काही 2 वर्षाचा काळ आहे या 2 वर्षामध्ये तुमची खरी जडणघडण होत असते. या 2 वर्षामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने घडत असता आणि घडत असताना तुम्हाला कुठल्याही एका विषयाचा अभ्यास करायचा नाही तर तुम्हाला 3 विषयाचा पॅरलल अभ्यास करायचा आहे. 3 विषयाचं तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. नीटची तयारी करत असताना तुम्ही तुमचं मौन होता. एक एक्झाम्पल आहे बघा, सरजी भुपका नावाचे एक ऑलिम्पिकपटू आहेत. त्यांनी लांब उडी आणि उंच उडीमध्ये जागतिक विक्रम प्रस्थापित केला आणि जागतिक विक्रम प्रस्थापित केल्यानंतर
या ठिकाणी जी काय लाईन असते, दोरी असते, त्या दोरीवरून त्यांनी एक उंच उडी घेतली, लांब उडी घेतली आणि या ठिकाणी याचा एक विक्रम प्रस्थापित झाला. त्यावेळेस त्यांना पत्रकारांनी विचारलं की हाऊ इज इट पॉसिबल, हे कसं काय शक्य झालं, तुम्ही लांब उडी आणि उंच उडीमध्ये एवढा विक्रम कसं काय प्रस्थापित केला. त्यावेळेस त्यांनी काय सांगितलं की वो जो दौर दिख रहा है, मैं वो दौर के ऊपर से मैं अपना कलेजा फेंकता हूँ, मैं वो दौर के ऊपर से अपना कलेजा फेंकता हूँ, जिस्म आपने आप चला जाता है. विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, नीटची तयारी करायची, डॉक्टर व्हायचं, तुम्ही काय करा, PCBमध्ये त्या ठिकाणी कलेजा फेका तुमचा. 3H हार्ट, हँड आणि हेड इक्वल झाले पाहिजे. सगळ्यांच्या ब्रेनचं वजन 1400 ग्रॅम आहे, सगळ्यांमध्ये कॅपॅसिटी आहे, पण त्या कॅपॅसिटीचं प्रॉपर युटिलायझेशन करण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीने शिकावं लागेल. मग फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने सगळं शिकणार, जसं मी तुम्हाला सांगितलं की आईन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन वेगळं काहीच नाही. लाईट रेज आहेत, बंच पॅकेट आहे, त्याला फोटॉन म्हणायचं, तो एनर्जी घेऊन येतो hν. ही एनर्जी का मेटलवरती येते, मेटलवरती आल्यानंतर त्या एनर्जीचं दोन प्रकार युटिलायझेशन होतं. काही एनर्जीचा भाग इलेक्ट्रॉनला फ्री करण्यासाठी, त्याला फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन म्हणायचं, आणि काही भाग हा इलेक्ट्रॉनला मोशनमध्ये आणण्यासाठी, विच अपेअर्सचे कायनेटिक एनर्जी. झालं डिवायडेशन, आणि त्याच्यापासून अशी फॉर्म्युलेज तयार करून घ्यायचे. अशा पद्धतीने जर तुम्ही स्टडी केला तर नीटमध्ये स्कोअर करणं काही अवघड नाही.